वळूयात पुढच्या बातमीकडे। गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने नागपूर, बीड, ठाणे आणि पुण्यातील काही हॉटेल्स, केटरर्स सध्या बंद आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे। नागपुरातील प्लांट्समध्ये कमर्शियल सिलेंडरचं रिफिलिंग बंद आहे। नागपूरच्या कंपनीची 2 जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकली आहेत। ही 3 दृश्य आपण पाहतोय। गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे नागपूर, बीड, ठाणे आणि पुण्यातली हॉटेल्स सध्या बंद आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे हॉटेलमध्ये आता गॅसऐवजी चुलीचा वापर केला जातोय। नागपूरमध्ये सुद्धा कंपनीची 2 जहाजं या ठिकाणी जे प्लांट्स आहेत ते बंद पडलेले आहेत। त्यामुळे ही चिंता व्यक्त केली जाते। एकूणच सध्या संपूर्ण देशामध्ये गॅस पुरवठा होत नसल्याने हे चिंतेचं वातावरण आहे। त्याची झळ महाराष्ट्रापर्यंत आता पोहोचलेली आहे। गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे अशा प्रकारचे हे पर्याय सध्या वापरले जात आहेत।